मित्रांनो, मी ऋषिकेश निगम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक टॉपिक नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आज मी तुमच्यासाठी एक खरा अनुभव घेऊन आलो. आणि कदाचित तुम्हीसुद्धा तो अनुभवला असेल, पण बरेच लोक हा अनुभव शेअर करण्यापासून घाबरतात किंवा करत नाही कोणी हा अनुभव. तर आज आपण तोच अनुभव कुठेतरी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळपासून वगैरे धावपळीमध्ये असतो, काम करत असतो आणि आपण कुठेतरी स्वतःला प्रश्न विचारतो, आपण हे कशासाठी करतो आहे, ठीक आहे. आणि कुठेतरी आपण म्हणजे सगळं करूनसुद्धा आपल्याला रिझल्ट भेटत नाही, ठीक आहे. आपल्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही. मग तेव्हा कुठेतरी आपल्यावरतीच आपल्याला डाऊट येतो की अरे यार, माझ्यामध्येच काहीतरी कमी आहे का, असं कुठेतरी आपल्याला मध्ये वाटू लागतं. बरेच लोक ह्या गोष्टीशी रिलेट करत असाल किंवा कधीतरी तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा हा विचार आला असेल. पण खरं सांगायचं झालं तर मित्रांनो, त्याच्यामध्ये काही मोटिवेशनची कमी नाही आहे. आपण आपल्याकडून थोडी जास्त एक्सपेक्टेशन ठेवतो. आणि मित्रांनो, काय होतं ना की एक्सपेक्टेशन ठेवल्यामुळे काय होतं, सोशल मीडिया वगैरे आपण बघतो, त्याच्यामध्ये असं वाटतं की अरे त्याचा रिझल्ट पटकन लागतो, माझा का नाही लागत आहे, माझ्यासोबत का नव्हतं, असं कुठेतरी मनामध्ये येत असतं. पण मित्रांनो, लक्षात घ्या, हळूहळू हा प्रेशर वाढतो आणि आपल्याला कुठेतरी कामाचा नाही तर कुठेतरी मनाचा थकवा जाणवतो. आणि ह्याचा प्रॉब्लेम काय होतो ना की आपण थकल्या कारणाने आपण आपल्याला दोष देतो, ठीक आहे. आणि असं वाटतं कुठेतरी हे सगळं सोडून देतो, जे पण काय तुम्ही करत असाल. पण असं नाही मित्रांनो, कारण की याचा प्रॉब्लेम हे काय की कधी तुम्ही तुमच्याकडे वळून बघितलाच नाही. हा आता आपण या व्हिडिओमध्ये ज्या टॉपिक्स वगैरे डिस्कस केले, त्यातून मला तुम्हाला कुठेतरी आजच्या व्हिडिओतून ही गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक दिवस हे मित्रांनो स्ट्रॉंग नसणार, ठीक आहे. कधीतरी तुम्ही थकला असाल ना, तर हे मान्य करा, कारण की ही पण एक मोठी स्ट्रेंथच आहे, ठीक आहे. आणि शांतता, विचार करा, स्वतःला टाईम द्या, स्वतःकडे बघा. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला कंपेअर करायची गरज नाही आहे. जगाशी कंपेअर करू नका, फक्त स्वतःला कंपेअर करा कालशी, आणि कुठेतरी स्वतःमध्ये ते चेंजेस आणा. बस ह्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतून मला समजावायच्या होत्या. बस आजच्या व्हिडिओमध्ये आजचा अनुभव मी तुमच्याशी रिअल शेअर केला आहे. तर कदाचित तुम्हीसुद्धा रिलेट करत असाल, तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.